5 वर्षीय मुलीचा गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न जालन्याच्या भोकरदन पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। या प्रकरणामध्ये भोकरदन पोलिसांनी एका भोंदू बाबाला बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथून ताब्यात देखील घेतलेला आहे। गणेश दामोदर लोखंडे असं ताब्यात घेतलेल्या भोंदू बाबाचं नाव आहे। गणेश लोखंडे या भोंदू बाबानं गुप्तधनासाठी एका मुलीचा बळी देण्यासाठी धामणगाव येथे एका जुन्या घरामध्ये 20 फुटांचा खड्डा खोदून ठेवलेला होता। भोकरदनच्या वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर भिका आहेर यांनी 8 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती। यावेळी मयत ज्ञानेश्वर आहेर यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडलेली होती। त्यात बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील एक भोंदू बाबा आपल्याला त्रास देत असल्याचं म्हटलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी या भोंदू बाबाला आता चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे आणि या चौकशी दरम्यानच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे। सुसाईड केला होता त्याचा तपास जेव्हा आपण सुरू केला तेव्हा एक कात्रण भेटली होती। त्यामध्ये त्याच्याकडून त्याची मुलगी आणि काही पैशाच्या डिमांड एक बाबा करत होते। त्या तपासामध्ये पुढे जाऊन तर एक गणेश लोखंडे धामणगाव बुलढाणा याचा एक माणूस आरोपी याला पोलिसांनी अटक केला आत्महत्यासाठी प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यामध्ये। ते जे ऍक्च्युअल इंटेन्शन होता तो मुलीचा नरबळी देण्याचा होता आणि त्याच्या घरी जाऊन जेव्हा पोलिसांनी तपासणी वगैरे पंचनामा केला तर तिथे गड्डे वगैरे करून त्याची तयारी पण दिसली समोर। ते सगळ्या रेकॉर्डवर घेतलं आणि त्याप्रमाणे नरबळी कायद्यामध्ये जे सेक्शन्स आहेत ते आपण वाढ केलाय।